Hello friends, welcome back to my YouTube channel. Yesterday in my last video, we have already started this lesson, that is his first flight. The narrator of the lesson is an Irish playwright or novelist, Liam O'Flaherty. We have seen some part of this lesson in part 1. I hope you understood this lesson. Let us start the remaining part of this lesson in part number 2. Before starting this video, as usual, I would like to request all of you to please subscribe my channel so you can get the latest video on this channel. So friends, his first flight, त्याची पहिली झेप किंवा पहिली उडान, is a lesson we have already seen related to the young seagull who was unable to fly when he was young. His parents supported him to fly. So let us begin the lesson. His first flight, page number 32 in our course book, paragraph number 2. Ga, 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 he cried, begging her to bring him some food. म्हणजे त्याच्या आवाजात गा 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 असा आवाज करत त्याने आपल्या आईकडे अन्नाची विनवणी केली. कारण तो भुकेजला होता, त्याला अन्नाची आवश्यकता होती. मागच्या 24 तासापासून जवळपास त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. फार भुकेने व्याकुळ झालेला होता. आपण पार्ट नंबर 1 मध्ये पाहिलं होतं. ही वॉज व्हेरी हंग्री बिकॉज ही डिड नॉट ईट एनिथिंग सिन्स 24 आवर्स. म्हणून आपल्या आवाजात त्याने आईकडे अन्नाची विनवणी केली. गोआ कॉल आ, शी स्क्रीम्ड बॅक टेरिसिवली. आणि आईने सुद्धा उपासात्मक पद्धतीने, डेरिसिवली म्हणजे आपण या शब्दाचा मिनिंग बघणार आहोत. डेरिसिवली म्हणजे चेष्टेने किंवा उपासात्मक पद्धतीने. आईने सुद्धा तसाच आवाज काढत उपासात्मक पद्धतीने त्याला रिप्लाय दिला. शी स्क्रीम्ड बॅक डेरिसिवली म्हणजे तसा आवाज काढत ती पण उपासात्मक पद्धतीने त्याला ओरडू लागली. बट ही केप्ट कॉलिंग प्लेंटिवली. प्लेंटिवली केविलवाणीपणाने. प्लेंटिवली केविलवाणी होऊन, परंतु तो आईकडे केविलवाणी होऊन परत परत विनवणी करू लागला. अँड आफ्टर अ मिनिट or so he uttered a joyful scream. जॉयफुल आनंदाने ओरडणे. परंतु त्यानंतर लगेच एका मिनिटातच त्याने आनंदाने आरोळी ठोकली, चित्कार केला आनंदाने. His mother had picked up a piece of the fish and was flying across to him with it. त्याला काय दिसलं, कशामुळे त्याने आनंदाने चित्कार केला, तर त्याची आई तिच्या चोचेमध्ये एक माशाचा तुकडा, एक मासा घेऊन त्याच्या अवतीभोवती म्हणजे त्याच्या जवळपास उडत असलेली त्याला दिसली. ही लीन्ड आउट इगरली, टॅपिंग द रॉक विथ हिज फीट, ट्राइंग टू गेट नियरर टू हर ॲज शी फ्ल्यू अक्रॉस. आई जवळ येत असलेली पाहून तो आनंदाने आपला पाय खडकावर आदळत पुढे झुकण्याचा प्रयत्न तो करू लागला, जेणेकरून जास्तीत जास्त त्याला त्याच्या आईच्या जवळ जाता येईल. लीन्ड आउट इगरली म्हणजे पुढे झुकणे उत्साहाने. बट वेन शी वॉज जस्ट अपोजिट टू हिम शी हॅल्टेड. परंतु आई त्याच्या थोडंच समोरच्या बाजूला होती, जवळच होती, ती तिथंच थांबली. ती पुढे जवळ त्याच्या जवळ आली नाही. शी हॅल्टेड दॅट. ती तिथंच थांबली. हर विंग्स मोशनलेस.
तिचे पंख पण आता शांत झालेले होते. द पीस ऑफ फिश इन हर बीक ऑलमोस्ट विथ इन रीच ऑफ हिज बीक. आणि तिच्या चोचेमध्ये जो मासा होता ना आईच्या त्याच्या, तो त्या छोट्याशा यंग सीगलच्या आवाक्यात होता, जवळपासच होता. तो सहज तो मासा घेऊ शकत होता. He waited a moment in surprise, wondering why she did not come nearer. He was quite surprised why the mother did not come too close to me. त्याला आश्चर्य वाटलं की का आई माझ्या जवळ येत नसेल, ती का तिथंच थांबली असेल, का ती अशी दूर उभा टाकली आहे माझ्यापासून. अँड देन मॅडन बाय हंगर. मॅडन बाय हंगर म्हणजे त्यानंतर आपल्याला माहितीच आहे की भुकेने फार तो व्याकुळ झालेला होता. मॅडन बाय हंगर, भुकेने व्याकुळ होणे. मॅडन बाय हंगर ही डायव्ड ॲट द फिश. भुकेने व्याकुळ झाल्यामुळं आता त्याला भूक सहन होत नसल्यामुळं आईजवळ येत नव्हती, पण त्याला भूक लागलेली होती. म्हणून त्याने काय केलं बघा की त्या माशाच्या दिशेने झेप घेतली. ही डायव्ड ॲट द फिश म्हणजे त्या माशाच्या दिशेने झेप घेतली. अँड देन with a loud scream he felt outwards and downwards into the space. आणि मोठी किंचाळी ठोकत आनंदाने चित्कार करत तो आकाशामध्ये तरंगू लागला. डाऊनवर्ड्स अँड अपवर्ड्स म्हणजे कधी खाली कधी वरी तो तरंगू लागला. देन अ मॉन्स्ट्रस टेरर सीज्ड हिम अँड हिज हार्ट स्टूड स्टिल. काही वेळाकरिता त्याच्या मनामध्ये भयानक भीती निर्माण झाली. कारण का भयानक भीती निर्माण झाली? मॉन्स्ट्रस भयानक, किंवा धक्कादायक. तर काही वेळाकरिता त्याच्या मनामध्ये भयंकर भीती निर्माण झाली. आपण उडाय तर लागलो आहेत, आपल्याला सवय नाही ह्या गोष्टीचं. त्याला अचानक जाणीव झाल्यानंतर त्याच्या मनात भीती निर्माण झाली. अँड हिज हार्ट स्टूड स्टील. आणि त्याचं हृदयसुद्धा एकदम शांत झालं. ही कुड हिअर नथिंग. त्याला काहीच ऐकू येत नव्हतं, तो काहीच ऐकू शकला नाही. बट इट ओनली अ लास्टेड मिनिट. फक्त एका मिनिटापुरतं. आणि द नेक्स्ट मोमेंट ही फेल्ट हिज विंग स्प्रेड आउटवर्ड्स. परंतु दुसऱ्याच मिनिटात, दुसऱ्याच क्षणाला त्याच्या लक्षात आलं की आपले पंख आकाशामध्ये पसरलेले आहेत. आपण आकाशामध्ये अगदी आत्मविश्वासाने भरारी घेत आहोत हे त्याला लक्षात आलं. ही फेल्ट द वाइंड रश्ड अगेन्स्ट हिज बेस्ट फेदर्स, देन अंडर हिज स्टमक अँड अगेन्स्ट हिज विंग्स. त्याला लक्षात आलं की वारा जो आहे आकाशामध्ये असलेला तो काय करत आहे, माझ्या हृदयावर असलेल्या पिसामधून, पोटाखालून आणि पंखामधून पुढे जात असल्याचा त्याला जाणवला. He could feel the tips of the wings cutting through the air. एवढंच नाही तर वारा त्याच्या पंखाला छेद करून, पंखाच्या टोकाला छेद करून पुढे जात असल्याचं त्याला जाणवलं. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. आता त्याला मुळीच भीती वाटत नव्हती. ही वॉज नो लॉंगर अफ्रेड. अजिबात भीती वाटत नव्हती. ही जस्ट फेल्ट बीट डिझी. डिझी चक्कर येणे किंवा भावळ येणे. पण थोड्या वेळाकरिता त्याला चक्कर आल्यासारखं वाटलं किंवा भाऊळ पडल्यासारखं वाटलं. ही जस्ट फेल्ट अ डिझी. इट मीन्स त्याला थोडीशी चक्कर आल्यासारखं जाणवू लागलं. कारण का तर त्याच्या पोटामध्ये एनर्जी शिल्लक नव्हती. देन ही फ्लॅप्ड हिज विंग वन्स अगेन अँड सोड अपवर्ड्स. परंतु परत एकदा त्याने आपले पंख पसरवले आणि उंच आकाशात भरारी घेऊ लागला. गा 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 कॉल आ हिज मदर सुप्ट पास्ट हिम. आणि आपला मुलगा, आपलं मूल उडत असलेलं बघून, प्रयत्न करत असलेले बघून त्याची आई तसाच आवाज करत गा 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 असा आवाज करत त्याच्या अवतीभोवती येऊन पोहोचली.
हर विंग्स मेकिंग अ लाऊड नॉईज, म्हणजे तिच्या पंखाचा आवाज अतिशय मोठा मोठा होत होता, फडफड फडफड असा आवाज येत होता. देन हिज फादर फ्ल्यू ओव्हर हिम स्क्रीमिंग, त्यानंतर लगेच त्याचे वडीलसुद्धा त्याच्याजवळ अवतीभोवती उडू लागले, ते पण तिथं आले. ही सॉ हिज 2 brothers अँड हिज सिस्टर फ्लाईंग अराउंड हिम. आता आई वडिलांसोबत त्याचे भावंडे, 2 भाऊ असेल, त्याची एक बहीण असेल, दे ऑल्सो केम अँड फ्लाईंग अक्रॉस टू हिम, नियरर टू हिम, त्याच्याजवळ उडू लागले. कर्वेटिंग अँड बँकिंग, सोअरिंग अँड डायव्हिंग, हवेत वळण घेत, झेप घेत, भरारी घेत ते त्याच्याजवळ उडू लागले. म्हणजे त्याला प्रोत्साहित करण्याचं काम, त्याला प्रोत्साहन देण्याचं काम हे सगळेजण करू लागले. कम ऑन, यू कॅन गेट अप, यू कॅन डू इट, म्हणजे तुम्ही करू शकता, तुम्हाला येतं, असं त्याला ते सांगण्याचा प्रयत्न करू लागले. देन ही कम्प्लिटली फॉगॉट दॅट ही हॅड नॉट ऑलवेज बीन एबल टू फ्लाय. आता तो पूर्णपणे एक गोष्ट कम्प्लिटली फॉगॉट, विसरून गेला होता. काय? ही हॅड नॉट बीन एबल टू फ्लाय, त्याला उडता येत नव्हतं, मला उडता येत नाही, ही गोष्ट आता तो पूर्णपणे विसरून गेला. अँड कमांडेड हिमसेल्फ, आणि त्याने स्वतःला आज्ञा दिली, कमांड म्हणजे आज्ञा देणे, टू डायव्ह, हवेत उंच भरारी घेताना, अँड सॉर अँड कर्व, हवेत झेप घेताना, हवेत भरारी घेताना, हवेत वळण घेत असताना आनंदित होऊन तो ओरडू लागला आणि चित्कार करू लागला. लुक ॲट मी, लेट अस, आय कॅन ऑल्सो डू इट, आय कॅन डू इट, मला पण हे जमलं, मी हे करू शकतो, मला हे करता आलं, याचा आनंद त्याला होत होता. त्यामुळं हवेत झेप घेताना, सुरांग घेताना तो मोठमोठ्याने ओरडून आपल्या पालकांना, भावंडांना सांगू लागला. त्याला आनंद झाला की मला हे जमलं. आणि आपल्याही लाईफमध्ये असंच असतं, जर आपल्याला एखादी नवीन गोष्ट शिकायला मिळाली आणि आपण ते प्रयत्न करून शिकले तर त्याचा आनंद मिळत असतो. ही वॉज नियर द सी नाव, आता तो समुद्राजवळ आला होता उडत. फ्लाइंग स्ट्रेट ओव्हर इट, समुद्राच्या सरळ उंच अंतरावर तो उडत होता. फेसिंग स्ट्रेट आउट ओव्हर द ओशन, समुद्राच्या सरळ वरी स्ट्रेट तो उडत होता. ही सॉ अ वास्ट ग्रीन सी बिनीथ हिम, वरून त्याला काय दिसत होतं? खाली हिरवागार पसरलेला समुद्र. वास्ट ग्रीन सी म्हणजे अफाट विस्तीर्ण पसरलेला समुद्र त्याला खाली दिसत होता. विथ लिटल रिजेस मुव्हिंग ओव्हर इट, आणि त्यातून त्या पाण्यातून डोकवणारे लहान लहान सुळके मासे त्याला दिसत होते. आणि ते पाहून he sideways and cawed amusedly, amusedly म्हणजे गमतीने. तो गमतीने ओरडू लागला, कारण तो आता उंच भरारी घेण्यास यशस्वी झालेला होता. हिज पॅरेंट्स अँड हिज ब्रदर्स अँड सिस्टर हॅड लँडेड ऑन ग्रीन फ्लोरिंग अहेड ऑफ हिम, त्याचे आईवडील आणि त्याचे भावंडे म्हणजे बहीण भाऊ हे समोरच असलेल्या एका हिरवळीवर उतरले. दे वर बेकनिंग टू हिम कॉलिंग श्रीली, बेकनिंग खुणावणे, इशारा करणे, कर्कश आता आवाज करत ते त्याला आपल्याकडे खुणावत होते, बोलवत होते. ही ड्रॉप्ड हिज लेग्स टू स्टँड ऑन द ग्रीन सी, आणि त्या हिरव्या पाण्या समुद्रावर उभा टाकण्यासाठी त्याने आपले पाय खाली घेतले. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर अँड ही कुड नॉट राईज, सॉरी, हिज लेग्स सँक इन टू इट, परंतु जसे पाय खाली घेतले त्याला जाणवू लागलं की त्याचे पाय त्या पाण्यामध्ये बुडत असलेले त्याला दिसले. ही अटेम्प्टेड टू राईज अगेन्स्ट फ्लॅपिंग हिज विंग्स, आपले पंख फडफडवत
परत तो उठण्याचा प्रयत्न करू लागला, उडण्याचा प्रयत्न, वरी येण्याचा प्रयत्न करू लागला. बट ही वॉज टायर्ड अँड वीक विथ हंगर. परंतु आपल्याला माहिती आहे की मागच्या 24 तासापासून त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं, त्यामुळं त्याला भुकेमुळे कमजोरी, अशक्तपणा जाणवू लागला. अँड एक्झॉस्टेड बाय द स्ट्रेंज एक्झरसाइज. एक्झॉस्टेड, थकणे, कंटाळा करणे. त्याचबरोबर तो थकलेला सुद्धा होता, कारण एवढी कसरत त्याने त्याच्या आयुष्यामध्ये पहिल्यांदाच केली होती आणि फर्स्ट टाईम त्याने अटेम्प्ट केल्यामुळं तो थकला होता. त्यावरून अजून त्याच्या पोटात अन्न नव्हतं, त्यामुळं ही कुड नॉट राईज. मग त्याला उंच उडता येत नव्हतं किंवा वर येता येत नव्हतं. त्याच्या शरीरामध्ये तो मोशनलेस, एनर्जी शिल्लक राहिलेली नव्हती. हिज फीट सँक इन टू द ग्रीन सी अँड देन हिज बेली टच्ड इट. त्याचे पाय त्या हिरव्या समुद्रात बुडत होते, त्याचं पोट त्या पाण्याला स्पर्श करत जात होतं. अँड ही सँक नो फार्दर. परंतु आता त्याच्या लक्षात आलं की आपण आता आणखी खोल बुडणार नाहीत. त्याने स्वतःला विश्वास निर्माण केला की आता अजून खाली जायचं नाही. फार्दर म्हणजे आणखी खोल. ही वॉज फ्लोटिंग ऑन इट. आता तो त्या पाण्यावर फ्लोट म्हणजे तरंगू लागला. अँड अराउंड हिम हिज फॅमिली वॉज स्क्रीमिंग. आणि त्याच्या अवतीभोवती, त्याच्याजवळ त्याचं कुटुंब ओरडू लागलं. प्रेझिंग हिम म्हणजे त्याचं कौतुक करू लागले, त्याला प्रोत्साहन देऊ लागले. अँड दे वर ऑफरिंग हिम स्क्रॅप्स ऑफ फिश डॉग. त्याचं कौतुक करत, त्याला प्रोत्साहन देत आणि सोबत त्याला त्याचे आवडते डॉग फिश, त्याचं जे मेजवानी अन्न आहे ते त्याला देऊ लागले. आणि अशा प्रकारे ही हॅड मेड हिज फर्स्ट फ्लाईट. आणि अशा प्रकारे त्याने त्याची पहिली झेप घेतली. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पाठाचा पार्ट 2 म्हणजे शेवट आपण केलेला आहे. म्हणजे आयुष्यामध्ये एक मोटिवेशनल स्टोरी आहे, प्रेरणादायी, की आपण सुद्धा आयुष्यामध्ये येत नाही म्हणून बसलो तर आपल्याला अजिबात मिळणार नाही. व्हॉट वी हॅव लर्न इन दिस लेसन, थ्रू दिस लेसन, दॅट इफ यू ट्राय डेफिनेटली यू विल गेट सक्सेस इन द लाईफ. सो यू शूड ऑलवेज ट्राय, यू शूड बिलीव्ह ऑन युअर हार्ड वर्क. आणि आपल्याला जसं यंग सीगलच्या आईवडिलांनी त्याला प्रोत्साहन केलं, तसं आपल्या आजूबाजूला सुद्धा आपले मित्र, नातेवाईक, आईवडील, बहीण भाऊ, कौटुंबिक मेंबर जे असतात ते आपल्याला प्रोत्साहन देत असतात. आणि आपणसुद्धा आयुष्यामध्ये प्रयत्न करायला पाहिजे. आणि निश्चित मग आपल्यालासुद्धा या यंग सीगलप्रमाणे आयुष्याच्या शिखरावर जिथं आपल्याला पोहोचायचं आहे त्या ठिकाणी आपण सहज पोहोचू शकतो. हे आहे हा पाठाचा सारांश. आपण याचा मराठी अनुवाद आता पाहिलेला आहे. पार्ट 1मध्ये पाहिला होता, या पार्ट नंबर 2 या व्हिडिओमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. आय होप you understand this lesson, and if you find any difficulty, please share your comment in our comment box. Go through my YouTube channel, like it, subscribe it, and you enjoy the most educational video. So friends, we are going to stop here. Thank you very much. We will come soon by taking the new lesson in the next video. Thank you very much.